नमस्कार मैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिकेसाठी महत्त्वपूर्ण असलेला कायदा हुंडा प्रतिबंधक अधिनियम 1961 याविषयी बेसिक आणि महत्त्वाची माहिती पाहत आहोत। हुंडा प्रतिबंधक अधिनियम 1961 या अधिनियमाला 20 मे 1961 रोजी राष्ट्रपतींची संमती मिळाली आणि हा अधिनियम 1 जुलै 1961 रोजीपासून अंमलात आलेला आहे। या अधिनियमामध्ये एकूण 10 कलमे आहेत। या अधिनियमाचा मुख्य उद्देश समाजात चालत आलेली हुंडा ही अनिष्ट प्रथा बंद करून महिलांचे रक्षण करणे हे आहे। हुंडा प्रतिबंधक अधिनियमाअंतर्गत घडणारे अपराध हे दखलपात्र व अजामीनपात्र आहेत। मैत्रिणींनो, या ठिकाणी पाहिलेली माहिती ही परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे। अधिनियमाला राष्ट्रपतींनी दिलेली संमती, अधिनियमाच्या अंमलबजावणीचा दिनांक, अधिनियमातील एकूण कलमे, त्याचा उद्देश, अधिनियमाअंतर्गत घडणारे गुन्ह्याचे स्वरूप, अधिनियमातील व्याख्या, शिक्षा, सक्षम प्राधिकारी समित्या तसेच अधिनियमात झालेल्या सुधारणा यावरती सुद्धा परीक्षेत 100% प्रश्न विचारला जातो। मैत्रिणींनो, हा फक्त ट्रेलर होता। परीक्षेत मेरिटमध्ये यायचं असेल तर हा व इतर सर्व कायदे तुम्हाला अगदी डिटेलमध्ये समजून घेणे गरजेचे आहे। या सर्व कायद्याच्या सखोल तयारीसाठी आजच आपल्या चॅनलची मेंबरशिप जॉईन करा। तेथे तुम्हाला मेंबर्स ओनली स्पेशल इन डेप्थ व्हिडिओज मिळतील, तसेच भरपूर PYQ आणि सराव प्रश्नसुद्धा मिळतील, तेही डीप ॲनालिसिससह। मग वाट कसली पाहताय? खाली दिसत असलेल्या जॉईन बटनवरती लगेच क्लिक करा।